कप्तान ने फील्ड का फैसला किया है, बल्लेबाजी के लिए यहाँ पर निमंत्रण दिया है बिल्कुल मानकोली टीम को। जिस तरह से वाकलन टीम यहाँ पर शिकस्त जरूर खा चुके हैं, लेकिन हार कर भी यहाँ पर अपना नाम छोड़ कर गए हैं। काफी शानदार वहां पर उन्होंने खेल दिखाया। मैं सिर्फ 38 रनों का लक्ष्य था मनकोली टीम को, लेकिन उस लक्ष्य को बनाने के लिए भी अंतिम दौर तक भेड़ना पड़ा था। संघर्ष होना चाहिए आपके अंदर। संघर्ष, जितना बड़ा संघर्ष जीत उतनी बड़ी मानी जाती है, और बिल्कुल संघर्ष किया वाकलन टीम ने, लेकिन हार जरूर मिले हैं, लेकिन संघर्ष जरूर यहां पर दिखाया है। तो जरूर यहां पर आप मानकोली टीम सलामी की जोड़ी बीच मैदान के अंदर उतरती हुई, बिल्कुल देखा जाए तो जिस तरह से पिछले मैच में थोड़े से पीछे थे दीपू माली, लेकिन पीछे रहकर उन्होंने निश्चित तौर पे अपना काम पूरा किया था। मैच उनके ऊपर जरूर आए थे, लेकिन एक बड़ा खिलाड़ी जब भी अंतिम दौर तक रहता है तो उस मैच को निकालने की क्षमता उनके अंदर होती है, और वही हुआ। मानकोली टीम के एक आक्रामक खिलाड़ी दीपू माली ने उस मैच को अपने हाथ में ले लिया। तो जरूर चिंचपाड़ा यानी कि क्रिकेट में काफी बड़ा नाम है, और जरूर इसमें देखा जाए तो सुनी स्पोर्ट के माध्यम से काफी अच्छे टूर्नामेंट का ऑर्गेनाइज, और जरूर अच्छी टीमें आज इस मैच में अपने नसीब को आजमा रही हैं। हमारे चिंचपाड़ा के विशाल भी इस मंच के ऊपर हैं, कप ऑर्गेनाइजर और अच्छे क्रिकेट खिलाड़ी। लेकिन मानकोली टीम की बात करें तो जरूर अमोल जिन्होंने और किरण लबड़े जिन्होंने इस टीम को स्पॉन्सरशिप की पैक किया है, लेकिन देखना है एक आक्रामकता का रूप ऊपर आया। बड़ा हिट 6 और 6 के साथ अब स्कोर में वृद्धि होती हुई 7 के ऊपर पहुंचता हुआ टोटल। क्योंकि दिनेश जी पाटिल हमारी यही मंशा है, क्योंकि हमने यही किया है, रायगढ़ समालोचक एसोसिएशन का यही मंसूबा है विशाल जी कि आपने अच्छा क्रिकेट खेला है और आपकी अभी भी मंशा है मेरा नाम क्रिकेट में बने रहे। तो आपके पास बहुत ऑप्शन है, जिसमें स्कोरर है, चाहे अंपायरिंग कर सकते हैं, चाहे कमेंट्री कर सकते, जो आपको आता है वो आप कर सकते हैं। इसलिए हमारा काफी पाठबल आपको मिल सकता है। तो जरूर उसमें हमारे जीवन गावंड आगे आ रहे हैं, उनको भी जरूर सपोर्टिंग होगा हमारा। इस बीच एक गेंद फिर से एक बार सूरज के गेंद उठाने की कोशिश, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन जरूर थी। देखिए विकेट कीपर लालचंद कितने चौकन्ने थे, ये होना चाहिए। आपके अंदर 2-3 खिलाड़ी सीनियर हो तो निश्चित रूप में युवाओं का जोश बढ़ता है। अपील बिल्कुल यहां पर, और डायरेक्ट हिट लगाने की कोशिश की थी लालचंद ने, लेकिन गोटी नेम नहीं हुआ।
ऐसे में देखा जाए तो यहां से निश्चित रूप में बाल बाल बचे मेरे हिसाब से बल्लेबाज आतिश माली, जो टीम के कप्तान हैं, कप्तानी के तौर पे उसे खेलते हुए हम देख रहे हैं इस मैच में। और जरूर यहां पर 1 रन जरूर मिला लेगबाज के तौर पे, स्कोर 1 से यहां पर आ गया था हुआ 9 रनों के ऊपर। सूरज पाटिल पिछले मैच के हीरो थे, क्यों नहीं कहेंगे हीरो, बिल्कुल हारी हुई बाजी को किस तरह से बदला था, इसे खिलाड़ी के माध्यम से हमने देखा था इस मैदान के अंदर मोरिया प्लस पे टीम के खिलाफ खेलते हुए। इस बीच ये गेंद पूरी तरह से बैकफुट के ऊपर आए थे, घूमकर खेलने की कोशिश, फाइन लेग के ऊपर से खेलने का प्रयास था, लेकिन सूरज पाटिल भी काफी शातिर खिलाड़ी है केडीएच वाघिलवाड़ा टीम के। अच्छी गेंद यहां पर डिलीवर करते हुए इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति, रुकावट टोटल उसी जगह के ऊपर हम देख रहे हैं 9 रन। अब इस बीच ये गेंद थोड़ी सी और फिश नजर आई, बिल्कुल मिड विकेट के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, दन दन आता बिल्कुल आक्रामक हो रहे बल्लेबाज यशपाल माली। यशपाल माली बिल्कुल यहां पर अपने आत्मविश्वास के साथ ही इस समय मैदान के अंदर खेल रहा है यशपाल माली। ये दूसरे दौर का ये पहला मुकाबला चल रहा है बीच मैदान के अंदर, दोनों टीमों ने एक एक मुकाबला जीता है। अब दोनों के बीच में एक संघर्षमय मुकाबला हम देख रहे हैं। इस बीच ये गेंद घुटनों के बल के ऊपर खेलने की कोशिश, फिर से एक बार उसी दिशा में गेंद सीमा रेखा पाटिल यहां पर महंगे साबित होते हुए, क्योंकि पहली गेंद उन्होंने फेंकी थी बीमर जिसमें 9 के ऊपर छक्का आया था। और बिल्कुल वहां से देखा जाए तो निश्चित रूप में यहां पर यशपाल माली कहीं ना कहीं पूरी तरह से आक्रामक होते हुए नजर आ रहे हैं। 2 गेंदों के ऊपर 2 छक्के दागते हुए इस ओवर की अंतिम गेंद होगी पहले ओवर की। इस बीच फुल टॉस, तो पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर है पहले बल्लेबाजी करते हुए टीम मानकोली जा पहुंची है 25 रनों के ऊपर। काफी महंगा ओवर का समापन यहां पर नजर आया गेंदबाज सूरज पाटिल के माध्यम से, काफी महंगे साबित हुए। विदाउट लॉस एक अच्छी शुरुआत मानकोली द्वारा। तो 4 ओवर का यह मुकाबला इसमें देखा जाए तो कहीं ना कहीं ये काफी अच्छे रन बन रहे हैं। या दरम्यान एक निवेदन मात्र येतोय, नशीब अँड नवीन 11 बंगारपाडा बनाम अरुष अँड वैद 11 सावळे या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधा। बंगारपाडा आणि सावळे या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधायचा आहे। ओव्हर टू संदीप सर। तो देखना यहां से ओवर में तब्दीली, दूसरे ओवर का इस्तेमाल दर्शन पाटिल का किया गया है। दर्शन पाटिल देखना है 4 ओवर का मैच और दूसरा ओवर किस तरह से फेंकते हैं, क्या कमबैक दिला पाएंगे दर्शन केडीएच वाघिलवाड़ा टीम के लिए, यह भी देखने वाली बात हो सकती है। अपील जरूर हुई थी लालचंद द्वारा, लेकिन उत्साह बिल्कुल था। लालचंद और किरण मडवी वहां पर थे, लेकिन ऐसे में डॉट गेंद की समाप्ति नजर आई गेंदबाज दर्शन द्वारा। फिर से एक बार बल्लेबाज आतिश ने इस गेंद को हल्के हाथों से ऑन ड्राइव करने की कोशिश, गेंद जा रही है
शॉर्ट मिड विकेट, लेकिन बिल्कुल एक रन जरूर मिल सकती है। इससे एक रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 26 रनों के ऊपर 26। अगला मैच भंगारपाड़ा बनाम सावले के बीच में होगा। इस बीच ये गेंद बेहतरीन बढ़िया गेंद थी बिल्कुल, क्योंकि विवश किया इस बल्लेबाज बिल्कुल जिस यशपाल माली ने बैक टू बैक 2 छक्के दागे थे सुरेश पाटिल के ऊपर, उसी यशपाल को सम्मान देने को विवश किया। यह अच्छी खासियत होती है अच्छे खिलाड़ी की, क्योंकि अच्छी गेंद को सम्मान देना और खराब गेंद का समाचार लेना। इस बीच ये गेंद बिल्कुल घूमकर खेलने की कोशिश, ऐसे में डॉट गेंद की समाप्ति, एक के बाद एक बिल्कुल ये बड़ा कमबैक मैं कहना चाहूंगा दिनेश पाटिल सर, क्योंकि ऐसे में देखा जाए तो जिस तरह से पहले ओवर में आपने 25 दिए हैं तो कहीं ना कहीं कप्तान के ऊपर काफी प्रेशर आता है उस दौरान कि किस गेंदबाज का भी इस्तेमाल करना है जो मुझे खास तौर पे कमबैक दिला सके, और बिल्कुल वही हो रहा है बीच मैदान के अंदर। भरोसा दिया गेंदबाज दर्शन पाटिल के ऊपर कप्तान ने, और उस भरोसे के लायक यहां पर खरे उतरे गेंदबाज, क्योंकि अब तक की बात करें उमेश भोईर हमें जानकारी देते हुए कि 5 गेंदें इस गेंदबाज ने अब तक फेंकी है और 5 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च किए। क्या लाजवाब गेंदबाजी, इससे बड़ा कमबैक क्या हो सकता है। अंतिम गेंद अभी भी बची हुई है, अभी गेंदे डॉट उस खिलाड़ी को निकाली है जिस खिलाड़ी ने इस मैदान के अंदर पहले ओवर में नामी खिलाड़ी सुरेश पाटिल के ऊपर आक्रामक हल्ले चढ़ाए थे। वही यशपाल इस समय डॉट निकल खेलते हुए नजर आ रहे हैं। हवा का थोड़ा सा प्रभाव बिल्कुल है, गिल्लियां नीचे गिर रही हैं, तो इसमें देखा जाए तो यहां पर इस ओवर की है अंतिम गेंद, और इस बीच एक गेंद फिर से एक बार लाजवाब बेहतरीन गेंद। दोस्तों जरा आपको इस गेंदबाज की गेंदबाजी पसंद आई है तो जरा जोरदार तालियां हो, क्योंकि पहले ओवर में देखिए 25 रन आए थे, लेकिन इस ओवर में आज के दिन का सबसे निर्णायक ओवर मेरे हिसाब से फेंका है, सिर्फ 1 रन खर्च किया इस गेंदबाज ने। जवाब गेंदबाजी तो केडीएच वाघेलवाड़ा टीम का जो गणित है कुछ उल्टा सुल्टा नजर आ रहा है, क्योंकि पहले मैच का इतिहास दिखाया जाए, यहां पर स्कोरर हमारे उमेश भोईर और दिनेश पाटिल कह रहे हैं कि पहले मैच में ये जो गेंदबाज थे दर्शन पाटिल, उन्होंने पलसपा टीम के खिलाफ पहला ओवर फेंका था। उस दौरान उस दर्शन पाटिल ने 25 खर्च किए थे, 21 खर्च किए थे, लेकिन उसके बाद सूरज पाटिल ने कमबैक दिखाया था, सिर्फ 5 दिए थे। अब वही समीकरण हम देख रहे हैं, इस मैच में सूरज पाटिल ने पहला ओवर फेंका, उन्होंने 25 दिए, तो जब सूरज ने मुझे एक अच्छा साथ दिया है तो अब इस बार मेरा भी वो काम है कि मैं भी सूरज का साथ दूं। तो विशाल देखिए इस ओवर में आप दर्शन ने सूरज का साथ दिया, दर्शन ने सिर्फ 1 खर्च की, तो ये होना चाहिए आपके अंदर एक प्यार भरी क्षमता होनी चाहिए, एक दूसरे को सपोर्टिंग में इस तरह से खड़े होना चाहिए। सो केडीएच वाघेलवाड़ा टीम द्वारा हम देख रहे हैं। तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर है 26। हमारे थिंग्स बॉय प्रकाश भोपी आते हुए चहल कदमों के साथ वापस नीचे। अब चिरंजीव हैं, कुछ ही दिनों में वो श्री हो जाएंगे। शादी में सबको बुलाइए, लेकिन तो देखना है तीसरे ओवर का इस्तेमाल। तीसरे ओवर यहां पर भाग्य सुरते का किया गया है कि यहां पर मानकोली टीम कितने स्कोर की तरफ पहुंचेगी। 4 ओवर का मैच, लोअर फुल टॉस थी, मिड ऑफ से खेलने की कोशिश की थी, लॉन्ग ऑफ में आते हुए गेंद, लेकिन बिल्कुल सूरज पाटिल आए, गेंद कूटा फेंके, तब तक पर्याप्त समय था बल्लेबाज अतिश माली के पास 1 रन लेने का। 1 रनों के साथ स्कोर यहां से आगे आता हुआ 27 रनों के ऊपर 27 रन्स।
अगले मैच के लिए जरूर यहाँ पर इस इनिंग के बाद टॉस के लिए आना है भंगारपाड़ा टीम के कप्तान और सावला टीम के कप्तान। तो हमारे भंगारपाड़ा के संतोष दमड़े यदि यहां पर आए हैं तो आइए इस मंच के ऊपर आपका वे स्वागत है। अच्छी गेंद, क्या बढ़िया यार थी, लाजवाब शॉट, स्क्वायर लेग में दूसरी की कोशिश, लेकिन इस मर्तबा यहां पर बल्लेबाज आउट। आतिश माली रन आउट के रूप में आउट होते हुए। अच्छा थ्रो वहां पर लालचंद द्वारा नजर आया, बिल्कुल बढ़िया फील्डिंग और भाग्य सुरते का अच्छा बैकअप गेंदबाजी करते हुए, और बिल्कुल यहां से आतिश माली के पारी का अंत हो चुका है। कैप्टन इस समय मैदान से बाहर आते हुए, लेकिन जिस खिलाड़ी के नाम से टीम चल रही जाती है वही इस समय दीपू माली इस समय मैदान के अंदर प्रस्थान करते हुए, जिन्होंने पहले मैच में निर्णायक मोड में आकर एक अच्छी बल्लेबाजी की थी वाकलन टीम के खिलाफ। हारी हुई बाजी को उन्होंने बदला था, अपने टीम के लिए संघर्ष दिया था, संघर्ष में लड़ा था इस मैदान के अंदर। दीपू माली प्रस्थान करते हुए, यशपाल खेलने के लिए तैयार, अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति भाग्य सूर्य द्वारा। इसी के साथ बढ़िया यहां पर गेंदबाजी हो रही है टीम केडीएच वागिलवाड़ा द्वारा। इसमें देखा जाए तो स्कोर रुका हुआ है 28 रनों के ऊपर 28। यशपाल जबकि 2 छक्कों की मदद से और 1 चौके की मदद से खेल रहा है 17 रन के ऊपर। अपील हुई थी, लेकिन इस समय यहां से मजबूर हुए रन लेने के लिए, बिल्कुल दीपू माली दौड़ पड़े, और ऐसे में देखा जाए तो लेगबाज के रूप में रन मिलेगी। ऐसे में देखा जाए तो स्कोर 1 से यहां पर आ गया था 29 रन के ऊपर 29 रन। देखना है कौन सी टीम सुपर 8 के लिए क्वालिफाई होती है। इसमें देखा जाए तो जिस तरह से संघर्षमय मुकाबला चल रहा है केडीएच वागिलवाड़ा बनाम मानकोली के बीच में, लेकिन बिग फाइट जरूर होगी, इसमें कतई संदेह नहीं है, क्योंकि आज के दिन में हर एक मुकाबला फाइट बन रहा है। लेकिन इस मर्तबा यहां से वाइड गेंद, तो यहां से अतिरिक्त के रूप में 1 रन भी लगे। चलो भागेश, भाग्य सुरते एक अच्छा ओवर फेंकने की कोशिश बिल्कुल कर रहे हैं, अच्छा प्रयास दे रहे अपने टीम के लिए। तो देखना है फिर से एक बार भागे सामने बल्लेबाज दीपू, और इस बीच ये गेंद यहां से फाइन लेके क्षेत्र में जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। मारी और यहां पर मैडी, और ये देखिए
देख रहे हैं यहां से इस ओवर में 14 रन खर्च किए हैं गेंदबाज बागे सुरते ने। पहली बात करें तो पहले 4 गेंदों में सिर्फ उन्होंने 3 रन खर्च किए थे, लेकिन देखा जाए तो 11 रन खर्च किए। तो ये होता है क्योंकि क्रिकेट इसी को कहते हैं। चलो दोनों टीमों के कप्तान को आना है, बंगारपाड़ा टीम के कप्तान और सावले टीम के कप्तान से गुजारिश से क्या है, किरण पवार, अक्षय पवार बंगारपाड़ा टीम के बिल्कुल देखा जाए तो चेतन गोसावी, सिद्धेश, कोई भी हो आइए। तो देखना है फुल टॉस और ये समय यहां पर यशपाल ने सूझबरी क्रिकेट यहां पर संवारने की कोशिश की है मेरे हिसाब से, क्योंकि अब कहीं ना कहीं वो भी जानते हैं सलामी के तौर पे वो आए जरूर हैं, उन्होंने उनका तो काम किया है, 2 छक्के 1 चौका लगा चुके हैं, लेकिन अब यहां से दीपू माली को ज्यादा तौर पे वो मौका देना चाह रहे हैं। गेंदबाजी में है जीवन गावंड। जीवन गावंड इस समय गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं, स्कोर है 41, 4 ओवर का मैच अंतिम ओवर चल रहा है। दीपू माली खेलने के लिए तैयार। इस बीच गेंद घुटनों के बल के ऊपर खेलने की कोशिश, प्रतीक सूरते दौड़ कर आए लेकिन दूसरे रन के लिए पलटे। यहां से ये यदि कलेक्टिंग होती जीवन गावंड की तो कोई शक नहीं था दीपू माली यहां पर बैक टू द पवेलियन हो सकते थे, क्योंकि क्रॉसिंग तो हुई नहीं थी दिनेश जी पाटिल और बिल्कुल वहां पर कलेक्ट नहीं हो पाई। बाल बचे दीपू और वहां पर 2 रन भी गए। ऐसे में देखा जाए तो यहां से 2 के साथ स्कोर 2 से आगे आता हुआ तकरीबन 43 रनों के ऊपर 43। इस पीछे गेंद मारने की कोशिश, वाइड एयर कर डालने की कोशिश। ऐसे में देखा जाए तो निश्चित रूप में यहां से अंपायर डिसीजन पेंडिंग, कुछ सलाह मशवरा दोनों के बीच में हो रहा है। इस वक्त स्कोर है 43 के ऊपर, 4था ओवर चल रहा है। दर्शकों की जानकारी के लिए, देर से आए दर्शकों की जानकारी के लिए बिल्कुल बताना चाहेंगे, यह दूसरे दौर का पहला मुकाबला चल रहा है। दोनों टीमों ने 1-1 मुकाबला जीता है, एक तरफ मानकोली तो दूसरी तरफ केडीएच वागिलवाड़ा। तो कुछ कमेटी की राय लेना पसंद किया अंपायर द्वारकानाथ सूर्य और दीपक पाटिल। सलाह मशवरा हो रहा है। तो वहां पर बेल्स गिरे हैं तो जरूर वहां पर देखेंगे। तो जरूर यहां पर चेक किया जाएगा जो बेल्स हैं वो गेंदबाज के हाथ से गिरी हैं या हवा से गिरी हैं, उसे चेक यहां पर किया जाएगा। तो प्राप्ति डिजिटल लाइव, जीतू गोंदली टेक्निकल ऑपरेटर, इनका काम बढ़ चुका है, तो जरूर यहां पर हम चेक करेंगे।
चेक किया जा रहा है, थोड़ी देर में ही यहां पर पता चलेगा। बॉलरने स्वतः दिला आपण बघतोय आपण न्यूट्रल बघतोय एवढं मग थांबवते काय काम आहे त्या ना पहिल्यात पडले तो जरूर यहां पर हमारे आयोजनकर्ता अंदर गए और उन्होंने गेंदबाज जीवन गावन से बातचीत की। तो नो बॉल है, तो उनका हाथ लगा है। तो गेंदबाज ने भी यहां पर अपनी खिलाड़ी वृत्ति दिनेश जी पाटिल दिखाई है। तो जरूर लालचंद गावन, तो ये फ्री हिट गेंद थी, बिल्कुल गेंद हवा में, लेकिन थोड़ा सा गेंद यहां पर अलग दिशा में जाता हुआ और बिल्कुल 2 रन जरूर मिले हैं। और इन 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 46 के ऊपर पहुंचता हुआ 46। तो ऐसे में देखा जाए तो यहां से दीपू माली खेलते हुए अंतिम ओवर चल रहा है। शुभन गावन फिर से एक बार मारने की कोशिश, लेकिन इस मर्तबा यहां से एक डॉट गेंद की समाप्ति। बढ़िया गेंद, बिल्कुल कमबैक दिलाते हुए। इसमें देखा जाए तो यहां से रुका हुआ स्कोर है 46 के ऊपर। तो अब इस ओवर की सिर्फ अंतिम ओवर की 2 गेंदें महज बची हुए हैं। तो जरूर ये 2 गेंदें खत्म होने से पहले बंगारपाड़ा टीम के कैप्टन और सावले टीम के कैप्टन से गुजारिश है कि आपको आना है टॉस के लिए। इस बीच गेंद सूरज और डायरेक्ट हिट लगाने की कोशिश जरूर थी, लेकिन ऐसे में देखा जाए तो महज 2 मिले। यदि गेंद सीधे हाथ में फेंकी होती तो निश्चित रूप में रन आउट का मौका मिल सकता था। तो ऐसे में देखा जाए तो ये 1 रन और बढ़ चुके हैं। ऐसे 2 रन मेरे हिसाब से रनिंग में गए हैं, और जहां आउट होने की संभावना थी, क्योंकि कहीं ना कहीं 1-1 रन अंतिम दौर में जब बॉल टू रन आता है, इक्वेशन आता है, तो निश्चित रूप में वहां पर उसकी अहमियत पता चलती है। सो 1 रन मिली, 2 रन मिले इस गेंद के ऊपर। टीम का टोटल 48 के ऊपर पहुंचता हुआ। अभी भी अंतिम गेंद बचे इस ओवर की। उठाने की कोशिश, गेंद हवा में, किरण मडवी और लालचंद दोनों के बीच में टकराव जरूर हुआ, लेकिन किरण ने यहां पर अंतिम दौर तक इस कैच को छोड़ा नहीं। और ऐसे में देखा जाए तो ओवर की समाप्ति पाटिल ने 25 रन खर्च किए थे। विदाउट एक सफलता जरूर प्राप्त की थी, विदाउट सफलता। लेकिन उसके बाद दर्शन ने दूसरे ओवर में सिर्फ 1 रन खर्च किया। तीसरे ओवर में भाग्य सुरती का इस्तेमाल किया, जिन्होंने 14 रन खर्च किए। लेकिन चौथे ओवर में इस्तेमाल किया गेंदबाज जीवन गावन का, जिन्होंने रन खर्च किए 8। यानी कि काफी बड़ा कमबैक जरूर मैं कहना चाहूंगा 3 ओवर में। टोटल यहां पर 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है तकरीबन 48 रन। तो जीतने के लिए 49 रनों की दरकरार। तो देखना आने वाले 24 गेंदों में 49 रनों का लक्ष्य किस तरह से पूरा किया जाएगा, और आने वाले 24 गेंदों में 49 रनों का लक्ष्य किस तरह से रोका जाएगा, इसका विवरण जानने के लिए चलेंगे हमारे साथी समालोचक मित्र, इसी गांव के भूमिपुत्र और एक अच्छे कमेंटेटर हैं, रायगढ़ समालोचक एसोसिएशन के हमारे सदस्य संदीपन केनीन के पास। लेकिन तब तक टॉस के लिए चलेंगे दिनेश जी पाटिल एंड बेलवली संघटक। चलिए टॉस बॉक्स में दिनेश पाटिल, इनसे मिलिए।
धन्यवाद. तर विनंती करतोय आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. बंगारपाडा बनाम सावळे. तर एका बाजूला आपण पाहतोय नाविशान नवीन 11 नसीब अँड नवीन 11 बंगारपाडा बनाम अरुष अँड वेद 11 सावळे. अक्षय पवार एका बाजूला सिद्धेश भास्करला पाहू. स्वागत तुमच्या दोघांचंही. 5 ओव्हरचा सामना असेल. एक एक रिव्ह्यू असेल. बिमर आणि रनआउट. एक मिनिट. तर आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेब शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. इट्स अ हेड. नाणेफेकीचा कौल बंगारपाडा संघाच्या बाजूला लागलाय. तर अभिनंदन. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. याचं मुख्य कारण? असं काय मुख्य कारण काहीच नाही. आम्ही कमीत कमी धावा, तर ग्राउंडचं सिच्युएशन बघितलं तर एका साईडने हवा आहे, एका साईडने बॉल ट्रॅव्हल होतं. मग त्या हिशोबाने टार्गेट सेट झालं, आम्हाला पण खेळता येईल तसं. नक्कीच धावांचा पाठलाग करणं आपल्याला आवडेल. नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करणारा सावळे संघ एक ताकदीय संघ आहे. या संघासमवेत खेळतानाची मुख्य ताकद आपल्याला माहीत आहे. तर यांच्या समवेत यंदाच्या मोसमामध्ये किती वेळा आपण खेळलात? यंदाच्या सीझनमध्ये तर पहिलीच मॅच आहे आमची. नक्कीच. मगाशी वाकलन आणि मानकोलीमध्ये पहिला सामना झाला होता. यंदाच्या मोसमातील आपलाही इथे पहिला सामना होतोय. तर ही स्पर्धाचा विषय काय सांगशील? आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूपच छान असतं. चिंचपाडा गावात बोललं तर एकच नंबर आयोजन असतं आणि ग्राउंड बघायला गेलं तर खूपच छान आहे आणि आयोजन खूप छान असतं इथे. दुसरी एक शेवटचा प्रश्न असेल सिद्धेश, कारण खऱ्या अर्थानं प्रश्न पाहतो आपण जे तुम्ही सगळे खेळाडू आहात, ग्रामीण खेळाडू, आजकाल फक्त गावापुरते नाही तर आपल्या तालुक्यापुरते, आपल्या जिल्ह्यापुरते मर्यादित झालात. अगदी महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर जाऊन सुद्धा आपण प्रतिनिधित्व केलंय. तर ज्यावेळेला तुम्ही बाहेरच्या टुर्नामेंट खेळता, ओपनच्या टुर्नामेंट खेळता, तो अनुभव तुम्हाला गावच्या क्रिकेटमध्ये उपयोगी पडतो का? हो, नक्कीच पडतं. कारण की तिथे जे सिनियर प्लेअर असतात ते सांगत असतात नेहमी, ते आणखी मोठं क्रिकेट खेळत असतात आणि अशा क्रिकेटरांपासून शिकायला भेटतं आणि तेच ग्रामीणला फायदा पडते. तुम्ही आता सिनियर प्लेअर आहात, तुम्ही सिनियर प्लेअरकडून खेळता, तर तुमचाही अनुभव तुमच्या गावातील इतर खेळाडूंना मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि अपेक्षा असेल. तर अक्षय, पुन्हा एकदा हा नवा डाव, कारण दररोज क्रिकेट खेळता तुम्ही, खूप दमछाकी होते, परंतु दमछाक न होता सुद्धा आपण पूर्णपणे ताकद लावून हा सामना खेळताय. या स्पर्धेविषयी काय सांगशील? स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे चान्स दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. दोघांचंही खूप खूप कौतुक आणि खूप खूप तुम्हाला बेस्ट ऑफ लक दोघांसाठी. तर म्हणून आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये धावांचा पाठलाग होतोय. काय घडतंय, काय बिघडतंय क्रिकेटच्या पटलावरती संदीपन केनी यांच्या वाणतून ऐकूया. तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती आपला श्री गणेश केलाय षटकार दाखवलाय. खूप चांगली सुरुवात फलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज चौकार असेल, 1 बाउन्स चेंडू सीमा पार गेलाय. 4 धावा. खूप चांगली सुरुवात इथे फलंदाज प्रतीक सुरते याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर नक्कीच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे 2 फलंदाज ऍज अ ओपनर. 49 धावांचं लक्ष्य असेल तो केडीएच वाघिलीवाडा संघासमोर. काय घडणार या सामन्यामध्ये, कोणता संघ विजयी होईल हे पाहण्याकरता मैदानामध्ये पुन्हा एकदा वळूया. गोलंदाज तयार असेल, वैभव माली याच्या माध्यमातून फेकलं जाणार हे पहिलं षटक. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा हल्ला चढवलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती अप्रतिम फटका, षटकार. अप्रतिम सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला असेल केडीएच वाघिलीवाडा संघ आणि त्यांच्या विरुद्ध दीप अँड विराट 11 मानकोली संघ.
खूप चांगली स्पर्धा आणि त्यामध्ये असलेली ही बिग फाईट. दुसरा सत्र आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात झाली, खूप चांगला क्रिकेट प्रतीक सुरते याच्या माध्यमातून चांगली सुरुवात. 49 धावांचा पल्ला पार करायचा आहे आणि त्या पद्धतीनं फलंदाजीची सुरुवात करत असताना प्रतीक सुरते पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 चेंडूंवरती तब्बल 10 धावा धाव फलकावरती लावतोय. त्याच्या संवेद दुसरा फलंदाज सूरज पाटील देखील असेल नॉन स्ट्रायकिंगवरती, परंतु इथे गोलंदाजाचा विचार केला वैभव माली. थोडीशी चुकीची सुरुवात केली, ज्या वैभव मालीनं पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम षटकाची फेकी केली होती, इथे मात्र कुठेतरी थोडीशी चुकी करत असताना राईट ओव्हर द विकेट. तिसरा चेंडू होता, आता मात्र यावेळी चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा किंचित संपर्क झाला, कोणती धावसंख्या चेंडूवरती नसेल. आता मात्र सुरेख कमबॅक या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू इथे निर्धाव फेकलाय, धावसंख्या स्थिर असेल. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिला षटक मार्गस्थ आहे, 10 धावा धाव फलकावरती केडीएच वाघिलीवाडा संघाची. गोलंदाज तयार असेल राईट ओव्हर द विकेट. चौथा चेंडू केवळ दिशा दिली, तंत्र वापरलाय, चेंडूला धुडकावून दिलाय डिफाईन लेग रिजन मध्ये. पंचांचा इशारा, हा चौकार. तर नक्कीच अप्रतिम फटकेबाजी प्रतीक सुरतेच्या माध्यमातून ऍज अ ओपनर आहे आणि ऍज अ ओपनरची भूमिका काय असते ती मैदानावरती दाखवत असताना षटकार चौकार दाखवतोय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्या संघाला नेऊन ठेवतोय एकूण धावसंख्या 14 वर. अप्रतिम खेळ प्रतीक सुरतेच्या माध्यमातून. बिग हिट केला, पुन्हा एकदा ताकद दाखवली आहे, केवळ दिशा दिली आहे, युक्तीचा वापर केला, वापर केला आणि चेंडूला धुडकावून दिलं. 5व्या चेंडूवरती आलेला हा मोठा फटकार, बिग हिट षटकार. पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती आणि ते गीतामध्ये आठवण करून दिली आमच्या राजाचे डीजे मॅडी यांच्या माध्यमातून. षटकाराला संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. बिग हिट बिग हिट बिग हिट. ओहो, इथे पाहायला मिळतोय, मात्र इथे पाहायला मिळतो हा चेंडू चौकार गेलाय. एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 49 धावांचा पल्ला पार करण्यासाठी उतरलेला केडीएच वाघिलीवाडा संघ पोहोचतोय बिनगडी बाद. एकूण धावसंख्या 24. डीजे नक्कीच आमचे स्कोरर उमेश भोईर सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचतात. ज्यावेळी पहिल्या सत्रामध्ये सूरज पाटीलनं पहिला षटक फेकला होता, त्यामध्ये धावा खर्च केल्या होत्या 25 आणि त्यानंतर दुसऱ्या सत्राला जी सुरुवात झाली त्यामध्ये मानकोली संघाच्या पहिल्या गोलंदाजानं वैभव मालीनं एकूण धावसंख्या केली 24. थोडीशी खराब गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत विचार केला सरासरीचा तर येणारे चेंडू असतील 18 आणि 25 धावांची अजूनही गरज. गोलंदाज असेल दुसऱ्या क्रमांकाचा दीपेश माली मानकोली संघाचा एक अष्टपैलू क्रिकेटर इथे आपल्याला पाहायला मिळतो. मात्र इथे गोलंदाजी करेल, दुसरा षटक फेकेल. समोर फलंदाज सूरज पाटील स्टेअर केला, चेंडूला सन्मान दिला आणि ते स्ट्राईक रोटेट केले. आता जास्तीत जास्त स्ट्राईक इथे प्रतीक सुरतीला द्यावं असं मनात सूरज पाटीलने धरलं आणि या चेंडूला सन्मान दिला आणि स्ट्राईक रोटेट करून घेतली. एक धाव आली या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीनं संघाला नेऊन ठेवलं एकूण 25 धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकातील हा पहिल्या चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. समीकरणामध्ये छोटासा बदल, येणारे चेंडू असतील 17 आणि 24 धावांची अजूनही गरज. ऍज ओपनर अजूनही मैदानावरती सूरज पाटील आणि त्याच्या संवेद प्रतीक सुरते. एक आक्रमक फलंदाज
आपली आक्रमकता सिद्ध करत असताना मैदानावरती मात्र यावेळेस कुठेतरी थांबून ठेवलंय दीपेश माली या गोलंदाजानं. प्रत्येक सुरते या फलंदाजाला या चेंडूवरती कोणती धावसंख्या नसेल. निर्धाव चेंडूची आता सांगता होत असताना पाहायला मिळतोय. समीकरण येणारे 16 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज. बिग मॅच, बिग फाईट, मोठी लढाई इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक्रोज लाईन दिशा दिली, स्टेअर केलं चेंडूला डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती एल चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत इथे एकच धाव, एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. आता मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना हे दोन फलंदाज पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होतोय. 26 धावा समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. 15 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज. दीपेश माली याच्या माध्यमातून फेकलं जाणारे षटक अप्रतिम कमबॅक पाहायला मिळते, कारण 3 चेंडू फेकलेत त्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. फुलटा चेंडू होता, कोण सोडला चेंडूला, ताकद वापरले चेंडूने मात्र इथे उंची जास्त घेतली, अंतर कमी गाठला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, कोणती चुकी नाहीये. अप्रतिम झेल पकडला गेला. हा फलंदाज बाद होतोय. मान्यवरांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय आदरणीय कमलाकरजी गोंधली साहेब यांना विनंती असेल की आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल. प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान, आपली भारतीय संस्कृती जपत असताना आमचे आयोजक वर्ग खूप मोठी मेहनत. अमोल केनी असेल, दिनेश गायकवाड, रोशन पाटील, त्यानंतर भाई केनी आणि पूर्ण सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम, खूप मोठी मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ही स्पर्धा सफल कशी होईल याच्याकडे जास्त लक्ष आमचे आयोजक वर्ग. तर नक्कीच इथे षटकार आला, इथे विकेट मिळाला सूरज पाटील याचा. 4थ्या चेंडूवरती एक मोठी सफलता, खूप मोठा गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. दीपेश माली यानं मात्र यावेळेस प्रत्येक सुरते थांबत नाहीये, प्रत्येक सुरते एका पाठोपाठ फटकेबाजी करतोय, पुन्हा एकदा षटकार दाखवतोय. आलेला हा मोठा फटका प्रत्येक सुरतेच्या माध्यमातून. मागच्या चेंडूवरती सफलता, त्यानंतर प्रत्येक सुरतेने चढवलेला हल्ला. षटकार संघाची धावसंख्या षटकाराने जाऊन पोहोचले. एकूण धावसंख्या 32. समीकरण येणारे चेंडू 13 आणि 17 धावांची अजूनही गरज असेल केडीएच वाघिलवाडा संघाला. दीपेश माली राऊंड विकेट गोलंदाजी करतोय, मात्र झेल हवेत असेल. क्रॉस लाईन केल्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र एक मोठी सफलता प्राप्त केली. प्रत्येक सुरत्या फलंदाज बाद होतोय. बडी मछली जाल में सब मछुआरे खुश. केडीएच वाघिलवाडा संघाचा हा दुसरा गडी बाद. एकूण धावसंख्या 17 वर. समीकरण असेल येणारे 2 षटक, येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची अजूनही गरज. 8.50 सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळेल. त्या सरासरीनं धावसंख्या कुटायची ते म्हणजे केडीएच वाघिलवाडा संघाला या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर. दोन्ही संघांचा विचार केला तर एक सामना जिंकून या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि यातून जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. मात्र या दोन संघांपैकी कोणता संघ असेल जो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. एकंदरीत विचार केला गोलंदाजांचा पहिले षटक वैभव मालीनं फेकलं होतं, थोडंसं मागणं षटक आपल्याला पाहायला मिळालं. एकूण 24 धावा खर्च केला. त्यानंतर दीपेश मालीनं दुसरं षटक कमबॅक करून दिलं. त्यानंतर त्या षटकामध्ये 8 धावा पाहिल्या, 2 मोठ्या सफलता देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 गडी बाद, एकूण धावसंख्या 32. समीकरण येतं येणारे चेंडू 12 आणि 17 धावांची गरज. मात्र इथे 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज विनीत माली, ज्या गोलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम षटकांची फेकी केली होती, मेडनवर फेकला होता या गोलंदाजानं, मात्र ती किमिया, तो कारनामा या सामन्यामध्ये करेल का, आपल्या संघाला कमबॅक करून देईल का, इथे ते देखील पाहणं खूप गरजेचं असेल. मैदानावरती 2 फलंदाज, एका बाजूला दर्शन पाटील आणि भाग्येश सुरते. गोलंदाज तयार, राईट ओव्हर द विकेट.
दर्शन पाटील आणि भाग्येश सुरते नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ ओपनर. सलामीची जोडी तंबूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत विचार केला प्रतीक सुरतेचा एकूण 10 चेंडूचा सामना केला, त्यामध्ये तब्बल 31 धावा कुठल्या आणि संघाला 32 धावसंख्येवरती खूप मोठं योगदान प्रतीक सुरतेनं आपल्या संघासाठी दिलं. त्याचं काम तो करून गेलाय, मात्र उरलेलं काम या दोन फलंदाजांना करावं लागेल. चेंडू 12 असतील, 17 धावांची गरज. राईट ऑफ ऑर द विकेट. बिग हिट करण्याचा जरूर प्रयत्न इथे केला होता, मात्र असफल. दर्शन पाटील हा फलंदाज सफल होऊन केल्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरतोय, मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता होते इथे निर्धाव चेंडूची 32 धावा स्थिर धावसंख्या धावफलकावरती. समीकरण येणारे चेंडू 11 आणि 17 धावांची गरज. प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठी गर्दी प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं मनोरंजन करणारा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. विनीत माली तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकलाय. खूप सुंदर सुरुवात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलटा चेंडू होता, स्टेअर केलाय, दिशा दिले केवळ लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू उचलेला फेकेल तोपर्यंत इथे एकच धाव, एका धावेपेक्षा काहीच नाही. दुसरा चेंडू फेकला होता आणि इथे एक धाव खर्च केलाय विनीत माली या गोलंदाजानं. मी म्हटलं होतं विनीत माली एक जबरदस्त गोलंदाज आहे. जी गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती त्या प्रकारची गोलंदाजी होईल का, मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी सुरुवात इथे आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च केले. एकूण धावसंख्या 33. समीकरण 10 चेंडू 16 धावांची गरज. चांगली सुरुवात विनीत माली. मूर्ती लहान कीर्ती महान कामगिरी करत असताना मैदानावरती टॅप केलाय चेंडूला. स्टेअर लॉंग ऑरिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे दीपेश माली तैनात होता, कोणती चुकी नाही. आता मात्र जर एकंदरीत विचार केला तर एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना हे दोन फलंदाज मैदानावरती. सुरुवात सुरेख केली होती. प्रतीक सुरतेने हल्ल्यावरती हल्ला चढवला होता आणि धावसंख्येला मोठा आकार देण्याचं काम केलं होतं, मात्र या चेंडूवरती एक धाव आली. 34 धावा धावफलकावरती लागल्या. समीकरणामध्ये छोटस बदल. 9 चेंडू 15 धावांची गरज. विनीत माली याच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे तिसरं षटक. पण एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे हॉपस्टम्प सोडून गेला चेंडू. पंचांचा इशारा येते. नक्कीच दीपक पाटील सर आमचे पंच आमच्यापर्यंत वळतायत आणि आम्हाला इशारा पोहोचता हा चेंडू स्वेर अवंतर धावसंख्येमध्ये वार होतोय. एक बोनसच्या रूपानं धावसंख्या खर्ची केली विनीत माली या गोलंदाजानं. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले. 35 धावा धावफलकावरती. खूप मोठा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. केडीएच वाघिलीवाडा विपक्ष दीप अँड विराट 11 मानकोली या दोन संघांमध्ये खूप चांगली लढत, चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. मागच्या चेंडू स्वेर फेकला होता, त्यानंतर यावेळेचा चेंडू नक्कीच बॅट कट आणि यष्टीरक्षकानं आपलं काम सफलतेनं पूर्ण केलं. फलंदाज इथे बाद होतोय. हा तिसरा गडी बाद होतोय. दर्शन पाटील केडीएच वाघिलीवाडा संघाचा एकूण धावसंख्या 35 वर. एक मोठी सफलता विनीत माली याच्या नावावरती. षटकाची फेकी करत असताना विनीत माली प्रशंसा करावी तितकी कमी, कारण पहिल्या षटकामध्ये वैभव मालीने 24 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दीपेश मालीने चांगली गोलंदाजी केली आणि दीपेश मालीच्या गोलंदाजीच्या पावलावरती पाऊल टाकून विनीत माली हा गोलंदाजी करतोय. 4 चेंडू फेकलेत, एक मोठी सफलता प्राप्त केली, 3 धावा खर्च केल्यात. अद्याप षटकाचा विचार केला तर 2 चेंडूचा अजून एक शिल्लक असेल. या 2 चेंडूवरती किती धावा जमवतील समीकरणाचा आपण विचार केला तर अजून उर्वरित चेंडू असतील 8 आणि 14 धावांची अजूनही गरज केडीएच वाघिलीवाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. कोण जिंकणार हा सामना? खूप मोठा प्रश्नाचा उत्तर येणारा काल आणि वेळ नक्कीच देईल. वारंवार तोच प्रयत्न इथे केला जातोय, मात्र खूप वेगाने इथे चेंडू फेकला जातोय विनीत माली याच्या माध्यमातून. जसा विकेटवरती चेंडू लँड होतोय खूप वेग पकडतोय आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावत असताना हा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर असेल. समीकरण 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता मात्र विनीत माली या गोलंदाजानं पूर्णपणे थांबून ठेवलंय, पूर्णपणे जखडून ठेवलंय या वाघिलीवाडा संघाच्या फलंदाजांना.
आक्रमकतेची गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. मात्र इथे रनअप मध्ये थोडासा बदल झाला. विनीत मालेच्या अंतिम चेंडू असेल या षटकातील. खूप सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समोर असेल फलंदाज समित पाटील, ज्यानं एक चेंडूचा सामना केलाय. कोणती धावसंख्या जमवली नाहीये. आलेला एक चेंडू निर्धाव खेळतोय. 7 चेंडू 14 धावांची गरज. अप्रतिम सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा एकदा चुकी केली या गोलंदाजानं. पुन्हा एकदा ऑफ स्टंप सोडून गेलाय. बोनसच्या रूपानं पुन्हा एकदा एक धाव खर्च केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. समीकरणामध्ये बदल. येणारे चेंडू 7 आणि 13 धावांची गरज. आता मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी काय विनीतच्या माध्यमातून, कारण विनीतच्या षटकाचा विचार केला तर अद्यापर्यंत 2 चेंडू स्वेर फेकलेत या गोलंदाजानं. अंतिम चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक असेल. 7 चेंडूमध्ये 13 धावांची गरज वाघिलीवाडा संघाला. खूप चांगला क्रिकेट. यावेळी स्टॅम्प केला चेंडूला, केवळ दिशा दिली. अंतिम चेंडू होता. लॉंग ऑरिझन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि प्रयत्न इथं सफल. म्हटलं जातं अतिघाई संकटात नाही. स्वतःच्या पायावरती कुराड मारून घेतले फलंदाज भागेश सुरते. या फलंदाजानं हा 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. तो म्हणजेच वाघिलीवाडा संघाचा एकूण धावसंख्या 37 वर. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल असे खूप सारे प्रश्न आमच्या प्रेक्षक वर्गामध्ये. प्रश्नाचं उत्तर काय असेल, येणारा वेळ आणि येणारा काळ आपल्याला नक्की सांगून जाईल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो, अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ. जर तर परंतु या शब्दाचा इथे वापर केला जाणार नाही, भविष्यवाणी केली जाणार नाही. खूप मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतो. बिग फाईट, खूप मोठी लढाई. कोण जिंकणार ही लढाई हाच प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये. मात्र इथे 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज संघाच्या संघनायकानं 4थ्या षटकाची जिम्मेदारी, आपल्या संघाचं भवितव्य, आपल्या संघाचं भविष्य ज्याच्या हातामध्ये दिलंय तो गोलंदाज असेल मानकोली संघाकडून हरीश पाटील. कशा प्रकारची गोलंदाजी होईल हरीश पाटील याच्याकडून. एकीकडे जर आपण विचार केला 3ऱ्या षटकाचा विनीत मालीनं फेकलं होतं. अप्रतिम षटकाची फेकी केली होती. त्यामध्ये धावसंख्या खर्च केली केवळ 5 आणि 1 सफलता प्राप्त केली होती. त्याच्या अगोदर दीपेश मालीनं षटक फेकलं होतं. धावसंख्या खर्च केली होती 8, 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. आणि पहिलं षटक आपण मागडं पाहिलं होतं, तब्बल 24 धावा खर्च केल्या होत्या वैभव मालीनं. आता मात्र समीकरण 6 चेंडू 12 धावांची गरज. हरीश पाटील हा गोलंदाज. मात्र इथे अप्रतिम झेल पकडला गेलाय दीपेश माली यांच्या माध्यमातून. एक मोठी सफलता. लालचंद गावडा बाद होतोय केडीएच वाघिलीवाडा संघाचा. एकूण धावसंख्या 37 वर. वरती स्मिथ हास्य 3 षटकामध्ये खूप शांत होते. जशी 4थ्या षटकाला सुरुवात झाली, लालचंद गावांचं विकेट मिळालं आणि अमोल किनीच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालं. नवीन फलंदाज मैदानावरती
जीवन गावण 7व्या क्रमांकाचा फलंदाज आणि त्याच्या समवेत 5व्या क्रमांकाचा फलंदाज सुमित पाटील. येणारं समीकरण 5 चेंडू 12 धावांची गरज. बिग हिट करायचा जरूर प्रयत्न आहे. झेल हवेत असेल, झेल खाली स्वतः गोलंदाज होता, परंतु इथे 2 रन कंप्लीट केल्या, 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, तिथे थोडासा असफल ठरला आणि झेल जमिनीला दान झाला. त्याचा पुरेपूर फायदा उठवला या 2 फलंदाजांनी आणि 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने संघाला नेऊन ठेवलंय. एकूण धावसंख्या 34. येणार 39. येणारं समीकरण, येणारे चेंडू असतील 4 आणि 10 धावांची गरज. अप्रतिम सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश पाटील याच्या माध्यमातून फेकलं जाणार, आता मात्र चुकी करतोय. हा चेंडू स्क्वेअर फेकतोय. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होतोय. ही चुकी करायला नव्हती पाहिजे, मात्र ती चुकी गोलंदाजाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. एकूण धावसंख्या 40. येणारं समीकरण, येणारे चेंडू 4 आणि 9 धावांची गरज. अप्रतिम सामना, खूप मोठी बिग फाईट. मानकोली पक्ष वाघिलीवाडा या 2 संघांमध्ये वारंवार प्रयत्न केला जातोय मोठे फटक्यांचा, मात्र इथे फलंदाज दर्शन पाटील कुठेतरी चुकतोय, फसतोय. चेंडूची पाहणी करत नाहीये सुमित पाटील, इथे मात्र कुठेतरी चुकतोय. चेंडूची पाहणी करत नाही, मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये असफल होतोय. यावेळी सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता करतोय. सुमित पाटीलचा विचार केला, अद्यापपर्यंत 2 चेंडू निर्धाव केला. एकूण 4 चेंडूची खेळी केली, त्यामध्ये 3 धावा जमवत आपल्या संघासाठी. येणारं समीकरण 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. हरेश पाटील विकेट गोलंदाजी करतोय. चेंडू जसा विकेट वरती लँड झाला, थोडासा बाउन्स बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. 1 धावेच्या नांदेमध्ये इथे फलंदाज बाद होतोय. सुमित पाटील बॅक टू द पॅव्हलियन. अमोल केनियाच्या चेहऱ्यावरती खूप मोठा असते. थँक्यू डीजे. असं वाटलं होतं ज्यावेळी या सत्राला सुरुवात झाली, वैभव मालीच्या पहिल्या षटकामध्ये 24 धावा कुठल्या होत्या वाघिलीवाडा संघाच्या फलंदाजांनी. असं वाटलं होतं वाघिलीवाडा संघ हा सामना सहजपणे जिंकेल, परंतु मित्रांनो क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. इथं मात्र पूर्णपणे रंग बदललाय, या खेळाने पूर्णपणे रंग बदललाय या सत्राने. कारण येणारं समीकरण आता येऊन ठेवलंय 2 चेंडू 9 धावांची गरज. 7 चेंडू 12 धावांची गरज होती, आता मात्र समीकरण 2 चेंडू 9 धावांची गरज. अप्रतिम षटकाची पैकी हरेश पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून 4 चेंडू फेकलेत. सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी, संघाच्या संघनायकाने दिलेली जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना आता मात्र इथे वाघिलीवाडा संघाला जिंकायचा असेल तर या चेंडूवरती हल्ला चढवावा लागेल. कारण हा चेंडू एक निर्णायक चेंडू असेल. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळेल. परंतु चित्र तसं घडेल का? गोलंदाज हरेश पाटील वरती हल्ला चढवलाय, ताकद कमी वापरली आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि ते फलंदाज बाद होतोय. जीवन गावण बॅक टू द पॅव्हलियन. जीवन गावण फलंदाज बाद झाला, त्याची जागा भरून काढतोय ऋतिक पाटील. हा फलंदाज विनय गावड आणि ऋतिक पाटील मात्र येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. इथे विनय 1 चेंडू 9 धावेची गरज.
या चेंडूवरती देखील सफलता आणि ते या सामन्यामध्ये दीप अँड विराट 11 मानकोली संघानं विजय हासिल केलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर इथे केडीएच वाघिलीवाडा संघ इथे पराभूत होते, त्यांचं देखील हार्दिक आभार. चांगला खेळ दाखवला दोन्ही संघानं. आपला खेळ इथे दाखवत असताना आमच्या प्रेक्षकांची मनं खऱ्या अर्थानं जिंकली. तर दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. मानकोली संघाला नेक्स्ट मॅच साठी बेस्ट ऑफ लक. तर आपण सामनावीराकडे जाऊया. सामन्याचा सामनावीर तर नक्कीच सामन्याचा सामनावीर ज्यानं फलंदाजी करत असताना 7 चेंडूचा खेळ केला, त्यामध्ये 16 धावा जमवल्या आणि गोलंदाजी करत असताना एकूण 8 धावा खर्च केल्या आणि 2 मोठ्या सफलता प्राप्त केल्या. ज्यानं मागच्या सामन्यामध्ये देखील सामनावीराचा